नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात येतोय। मात्र जयकुमार गोरे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे। हे जुनं प्रकरण असून न्यायालयानं माझी निर्दोष मुक्तता केली आहे, त्यामुळे बदनामी करणाऱ्यांवर खटला दाखल करणार असं त्यांनी स्पष्ट केलंय। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून कोकाटे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे। शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य निवासी शाळेतील 8वीच्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 1 मार्च रोजी समोर आली होती। सदर विद्यार्थिनीचे शवविच्छेदन करताना अंगावरील कपड्यात सुसाईड नोट आढळून आली आहे। या प्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षिकेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खंडाजंगी झाली। मंत्र्यांनी अभ्यास करून सभागृहात उत्तर दिली पाहिजे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला, ज्यावर गुलाबराव पाटील यांनी माझा अभ्यास आहे म्हणूनच मला तुमच्या वडिलांनी खातं दिलं होतं असं उत्तर दिलं आहे। समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांचं आज निलंबन करण्यात आलं। निलंबनाच्या कारवाईनंतर अबू आझमी यांनी एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय। यामध्ये त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय। अबू आझमी यांनी म्हटलंय की मी विधानसभेच्या सभागृहात काहीच बोललो नाही, मी बाहेर माध्यमांशी बोलताना जे बोललो त्यावरून माझं निलंबन करण्यात आलंय असं ते म्हणाले आहे। शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे। या महामार्गामुळे 27 एकर जमीन बाधित होणार असून 20,000 शेतकरी उद्ध्वस्त होतील। कोल्हापूर जिल्ह्यातील 4 आमदार त्यातील 2 मंत्र्यांनी विरोध दर्शविला आहे। 12 जिल्ह्यातील आमदारांसह सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात भूमिका मांडावी म्हणून आझाद मैदानावर 12 मार्च रोजी आंदोलन छेडण्यात येत आहे। अनेक दिवसांपासून फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांकडून विचारला जात होता। आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारने फेब्रुवारी सोबतच मार्च महिन्याचा हप्ताही लवकर देण्याचा निर्णय घेतलाय। 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी जमा होणार आहे। गुन्ह्यांच्या घटनांमुळे देशभरात चर्चेत असलेल्या बीडमध्ये आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे। बीडच्या वडवणी तालुक्यातील लिम गावात आकाशातून अचानक दगड पडले, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। तहसील प्रशासनाने हे दगड ताब्यात घेतले आहेत। तसेच छत्रपती संभाजीनगर येथील भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले। संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या पाहून बीड मधील केस तालुक्यातील जाणेगाव येथील तरुणाने आत्महत्या केली आहे। अशोक हरिभाऊ शिंदे असे त्या तरुणाचे नाव आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली। कोल्हापूर या त्यांच्या मतदारसंघात त्यांना लक्ष देता येत नव्हतं। या कारणास्तव त्यांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडल्याची माहिती समोर येत आहे। हिंगोलीच्या माळसेलू रेल्वे स्थानकावर लघुशंकेसाठी उतरलेला युवक रेल्वेमध्ये चढताना पाय घसरून रेल्वे खाली येऊन त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वाशिम येथील सोमनाथ गजानन रणवर असं मयत युवकाचं नाव आहे। RPF ची परीक्षा देण्यासाठी गेला होता, मात्र परीक्षा देऊन येतानाच त्याचा दुर्दैवी अंत झालाय। स्वारगेट आरोपी दत्तात्रय गाडे बलात्कार प्रकरणात आता विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे पोलीस येत्या 2-3 दिवसात वकिलाचे नाव राज्य सरकारकडे पाठवणार आहे। पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, तसेच या केसमध्ये आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या हेतूने राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे। वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाट्या बसवण्याची सक्ती काही गुजराती कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या प्रकारच्या पाट्यांना तीव्र विरोध केला आहे। शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रयत्नातून आणि राज्याच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेच्या वतीने पन्हाळ गडावर इंटरप्रिटेशन सेंटर इमारत उभारण्यात आली आहे। याच इमारतीत देशातील पहिल्या
13D थिएटरद्वारे पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट 6 मार्चला दाखवण्यात येणार आहे. दुर्गम अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवेचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. कधी रुग्णाला खांद्यावर घेऊन धावाधाव करणारे रुग्णांचे नातेवाईक, तर कधी खाटेची कावड करून मेलो न मेल पायपीट करतानाचे हे विदारक चित्र बदलण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात नवीन 39 आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाला पाठवलाय. शैक्षणिक अर्हता नसताना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन फॅसिलिटी व्यवस्थापक पदी निवड करण्यात आली. त्यामुळे संबंधित सर्व शैक्षणिक अर्हता कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी बोर्डा येथील माजी सरपंच डोमा उपासराव तेलंग यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे तक्रारीतून केली आहे. पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमधील तरुणीवर अत्याचारानंतर पुन्हा एक संतापजनक घटना मुंबईच्या जोगेश्वरी मधून समोर आली आहे. एका चिमुकलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. या जुन्या वादातून पिता पुत्रावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरीकडे या हल्ल्यातील सर्व आरोपी हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी मृतदेह खामगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणला आहे. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी गेल्या 28 दिवसांपासून बेपत्ता असून तिचा अद्यापही शोध लागला नाही. प्राथमिक माहितीनुसार एका तरुणाने फूस लावून तिला पळवून नेले आहे. मात्र पोलिसांकडून तपास करण्यात चालढकल होत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारागृहातून सुटताच कुख्यात गुंड सुमित ठाकूर याने इंस्टाग्रामवर रील अपलोड केली. ती व्हायरल होताच सायबर पोलिसांनी सुमित विरुद्ध दहशत निर्माण करण्यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल केला. रील भाई ठाकूरला ही वेलकम भाईची रील चांगलीच महागात पडल्याची चर्चा शहरात आहे. जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाल्याचे पाहण्यास मिळतंय. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील काही शिक्षक देखील शिकवण्याकडे दुर्लक्ष करत असतात. दरम्यान अकोल्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेच्या मास्तराने तर कमालच केली आहे. 5 वाजेपर्यंत भरणाऱ्या शाळेला दुपारी 2 वाजताच टाळ ठोकले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे देवाची आळंदी पुन्हा एकदा हादरली. आळंदीत खासगी शिक्षण संस्थांमध्ये काही नराधाम हे वारंवार विद्यार्थ्यांवर अत्याचार करत असल्याचा उघडकीस आले होते. आता पुन्हा एकदा आळंदी येथे एका विद्यार्थ्यावर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. यातच मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील मोठी राजकीय घडामोड घडल्याचे पाहण्यास मिळत असून मनमाड बाजार समितीमधील निम्मे संचालकांनी भुजबळांची साथ सोडत आमदार सुहास कांदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामुळे भुजबळांना मोठा धक्का बसलाय. PMPML ने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बसमध्ये महिला प्रवाशांना त्रास दिल्यास बस चालक आणि वाहकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात बस घेऊन जाऊन तक्रार दाखल करावी असे स्पष्ट आदेश PMPL कडून देण्यात आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आधी मला घटनेची तीव्रता माहिती नव्हती. पहिल्या दिवशीचं जे वक्तव्य आहे ते अजाणतेपणामुळे झालं. मी न्यायालयाला विनंती करतो त्यांना फास्ट ट्रॅक वरती घेऊन शिक्षा मिळावी. भगवानगड सदैव देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत. जयपूरच्या राज्य कर्करोग संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ नर्सिंग अधिकारी महेश गुप्ताला जबरदस्त चोप दिला आहे. तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी आरोप केला की नर्सिंग ऑफिसर महिला कर्मचाऱ्यांना कधी हॉटेलमध्ये कधी फ्लॅटमध्ये भेटण्यासाठी बोलवत होते. मुंबई पुण्यासह राज्यभरातील अनेक महानगरपालिका नगरपालिकांसह रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाणार आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 6 मे रोजी होईल. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होतील असं चित्र आहे. दिल्लीतील रोहिणी येथे राहणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याने परीक्षा न देता यावी यासाठी घरातून पळ काढला. तो विद्यार्थी आपल्या घरापासून तब्बल 2000 किलोमीटर दूर असणाऱ्या बंगळुरू शहरात गेला. तेथे एक मजुरीचे काम करू लागला. हा विद्यार्थी झोपडीत राहत आहे.
अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडूसह देशातील दक्षिणेकडील राज्यांवर हिंदी भाषा लादल्याचा आणि सीमांकनाच्या माध्यमातून हिंदी पट्ट्याच्या हितांना सपोर्ट दिल्याचा आरोप केलाय. कमल हसनने यासाठी हिंदिया हा शब्द वापरला आहे. कमल हसन यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे आणि म्हटलंय की ते हिंदुस्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. त्यांना पक्षातून काढा किंवा उत्तर प्रदेशात पाठवा. उत्तर प्रदेशात अशा लोकांचा चांगला उपचार होतो असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात नवीन अत्याधुनिक शस्त्र गांडीव दाखल होत आहे. हे शस्त्र MK3 मिसाईल SFDR प्रणालीसह 340 किमी पर्यंत हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. हे मिसाईल शत्रूच्या फायटर जेटला दूरवरूनही ओळखून त्याला नष्ट करू शकते. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या रावला पोलिसांनी बंगळुरू विमानतळावर बेड्या ठोकल्यानं मोठी खळबळ उडाली. महसूल गुप्तचर संचालनालयानं कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. अभिनेत्री रान्या राव हिच्याकडे 14.8 किलो सोना आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात नक्षली कमांडर दिनेश मोडियम यानं पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय. दिनेश मोडियम याच्यावर तब्बल 100 पेक्षा जास्त खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यासह त्याच्यावर सरकारनं तब्बल 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. दिनेश मोडियम हा DBCM आणि पश्चिम बस्तर विभागाचा गंगलूर एरिया कमिटी सचिव आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा बाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर शमा मोहम्मद यांनी पुन्हा एकदा पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. ओडिशामध्ये वडिलांनी 10 रुपये दिले नाहीत म्हणून मुलाने त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी मुलाने एवढ्यावरच न थांबता वडिलांचे शीर हातात घेऊन थेट पोलीस ठाणे गाठलं आणि हत्येची कबुली दिली. या सगळ्या प्रकारानंतर परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांच्या मुलीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माजी मुख्यमंत्री मुलगी तिच्या ड्रायव्हरला शिवीगाळ करताना आणि त्याला गुडघ्यावर बसवून चप्पलने मारताना दिसत आहे. या प्रकरणी स्पष्टीकरण देताना माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने ड्रायव्हर गैरवर्तणूक करत होता असं म्हटलंय. मात्र आता ड्रायव्हरच्या तक्रारीनंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या मुली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या अटक परिसरात सिंधू नदीत सोनं सापडल्याचा दावा करण्यात आलाय. या ठिकाणी सापडलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 80,000 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे देशांतर्गत आर्थिक स्थिती सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानसाठी ही भली मोठी लॉटरीच असल्याचं बोललं जातं. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात 2 बॉम्बस्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचं वृत्त आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण ठार झाले आहेत. या पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता अशी माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर भारताला आपला जुना मित्र असलेल्या रशियाची आठवण झाली असून रशियासोबत मिळून या टॅरिफ वॉरचा सामना करण्याची तयारी भारताने केल्याचे संकेत मिळतात. भारत आणि रशियामध्ये होणाऱ्या वार्षिक संवादासाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे रशियामध्ये जाणार आहेत. 7 मार्च रोजी होणाऱ्या या बैठकीत दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांवर चर्चा केली जाईल. 67 वर्षांच्या एका भारतीय वंशाच्या नर्सला रुग्णाने जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत नर्सच्या चेहऱ्याची सगळी हाडं मोडली आहे. लीला लाल असं 67 वर्षीय नर्सचं नाव आहे. फ्लोरिडा येथील पाम्स वेस्ट मधल्या रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. यंदा CET देणाऱ्या विद्यार्थ्यांना QR कोड स्कॅनिंगसह फेशियल रिकॉग्निशनलाही सामोरे जावं लागणार आहे. तसेच पर्यवेक्षकांच्या अंगावर कॅमेरे लावण्यात येणार आहे. यंदा CET मधील पहिली परीक्षा 19 मार्च रोजी होणार आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सोमवारी रात्री रेल्वेच्या 26 अधिकाऱ्यांना अटक केली. त्यात वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंत्यांचाही समावेश आहे. सध्या लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या 17 उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेसाठी पैसे दिले होते आणि छाप्यात त्यांना कॉपीसह पकडण्यात आले असे CBIच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निर्वाह भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या यवतमाळातील आदिवासी विद्यार्थिनींना रात्रभर वसतिगृहातच डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली। विद्यार्थिनींचे आंदोलन दडपण्यासाठी वसतिगृहाबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील प्रस्तावित बदलांवरून जोरदार वादंग सुरू झाला आहे। पदवी अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि बाबरनामा यासारख्या ग्रंथांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा असून या दोन्ही ग्रंथांना विद्यार्थी आणि शिक्षकांकडून विरोध होत आहे। काही विद्यार्थी संघटनांनी या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक दिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे। या क्रमवारीत रोहितला फटका बसलाय। रोहित शर्माला फलंदाजांच्या क्रमवारीत 2 स्थानांचा फटका बसलाय। रोहितची 3ऱ्या स्थानावरून 5व्या क्रमांकावर घसरण झाली आहे। रोहितचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना मात्र तगडा फायदा झालाय। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वन डे फॉर्मॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे। स्टीव्ह स्मिथ आता फक्त टेस्ट आणि T20 मध्ये खेळणार आहे। स्टीव्ह स्मिथ जवळपास 15 वर्ष वन डे क्रिकेट खेळला। या दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर विश्वास दाखवला होता। ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा उपांत्य सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात झाला। या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा केन विलियमसनवर होत्या। त्यानं गेल्या सामन्यात भारताविरुद्ध शानदार खेळी केली होती, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही। या सामन्यातही त्यानं चांगली खेळी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे। हॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री किम कार्दाशियन या नात्या कारणापुढे चर्चेत असते, पण आता ती तिच्या 15 वर्षाच्या भाच्यामुळे चर्चेत आली आहे। किम कार्दाशियनचा हा 15 वर्षाचा भाचा एका मुलाचा बाप झाल्याचं म्हटलं जात आहे। कर्टनी कार्दाशियन हिनं मुलगा मेसन डिस्कक बद्दल सुरू असल्याचं अफवांवर मौन सोडलं आहे। या सगळ्या अफवा असून या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचं म्हटलंय। सुपरस्टार अल्लू अर्जुन जवानचे दिग्दर्शक ॲटली यांच्याबरोबर आगामी चित्रपटासाठी काम करणार असल्याची बातमी आता समोर आली आहे। रिपोर्ट्सनुसार ॲटली दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर अल्लू अर्जुन बरोबर दिसू शकते। सर्वत्र छावा सिनेमाचा बोलबाला असताना रश्मिका मात्र वादाच्या भोवरात अडकली आहे। बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिल्याचा आरोप रश्मिकावर आहे, ज्यामुळे चाहते आणि राजकीय व्यक्तींनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे। शिवाय अभिनेत्री विरोधात लवकरच पुरावे सादर करणार असल्याचा दावा देखील एका आमदाराने केला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या। अशाच सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।